असं ही घड्याळ आहे बघा, ब्ल्यू कलरची लाईट आहे. आपण फायनली गिफ्ट घेऊन निघालोय बघा इकडे. आणि एकदम छान आहे गोल्डन कलरचं. आणि कसा आहे रस्ता, कुठला मॅडम हे रस्ता? प्रियंकाने ही गणपती घेतला असा. स्त्रीने गणेशाने संधी सुरुवात असते. झोपली का? कार्यक्रम आहे पण हिने हिथं पांढरं डोळे हिथं झाली असते वास्तू शांती आमची. भेटलं असं इथं नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही समजेच. बघितले का? तर फायनली निघालोय मित्रांनो. तर विषय झालाय काय, किती गाडी ताणतो गाडीच पळा नाही. बाग रेस तुम्हाला सांगतो, या रेसवर उभं राहिलं ॲक्सिलेटरवर तरी ती तुम्हाला सांगतो पळा नाहीच. काय करू आता? आम्ही तर म्हणलं होतं ह्या तर गाडीची कंडिशन अशी माहीत असते मॅडम तर 2:30 निघलो असतो आपण. काय करावं आता? वर झोपली माहिती. राधू म्हणते पप्पा गाडी तुम्ही का ताना नाही, बेताय काय? काकाची गाडी किती ताणायचं तुम्ही आतापर्यंत? काय करावं आता? गाडी जसं वाऱ्याचं वेग येईल तिकडं पळते, वाऱ्याच्या वेगानुसार पळते. काय करावं? राणीचं एकच पडलंय चांगली पुढे पोरं असले माझी इज्जत घालू नका म्हणते. पोरं तोंडाकडे बघते ती. काय करता, गाडीच पळानं इज्जत जायला लागली. काय नाही पण ही लक्ष्मी आमची. आम्ही संध्याकाळ पोचाना तिथनं पांडू निघला ना महागारी. सावका झाला जाऊ पांडू भाऊ लका सोम आलेला दिसतोय. काय नाही तुम्हाला सांगतो ही आमची लक्ष्मी डुगू डुगू करत निघाले. काय नाही बघू आता कसं होतोय आमचा प्रवास. हे असंच परत आता नात्या पुत्यात आहे. काय करता आता? निघायचं 5 गेअर टाकून रेसवर उभा राहिलं तरी ती चलायची तेवढी चलती. किती अति कर म्हणते तुला बरोबर मी पोचवते. असं दे आता हसत खेळत निघालो. गाडीच पळा नाही पण खरंच सांगायचं चेष्टा नाही. आता कुठतरी थांबायचं आम्हाला गिफ्ट घेण्यासाठी. गिफ्ट घ्यायला थांबव पोराला पण चारायचं. भूक लागली सांगितलं होतं म्हणून. आता फायनली नात्या पुत्यात थांबलोय आम्ही इथं. बरेच वेळ झालं गिफ्टचं दुकान बघतो. गिफ्टचं काय दुकान कुठं सापडलं नाही. भांड्याचं दुकान आहे इथं. बघितलं का? हे नाते पुते गाडी का बघतो. चला ए चला चला गिफ्टचं गाडी थांबवली आणि इथं आहे भांड्याचं दुकान. त्या भांड्या दुकानातनं ती काय गिफ्ट घेईन. मी फोटोच घेणार आहे बघा घरात लावायला दादाच्या. माझं तर विचार तसंच चालू. त्यांना खायला पण चालू काय. चला चला ए इकडं 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 कुठं का तिकडं? चला तिकडं चला. हा चला चल. दुकानात आलो बघा आता. राणे काय घ्यायचंय काय घ्यायचंय? चला काय घ्यायचंय काय घ्यायचंय? हा गॅसची शिगडे नाही मग हे घेऊ की आपण. फ्रेम ही आहेत की हो जमते काय नाही प्रॉब्लेम. बघू आपण काय बघा फोटो पण आहे. चला आम्ही मस्त बाई गिफ्टचा फोटो घेतो. असं दुकान आहे. आता आपण पाटावर बसतो म्हणून इकडे बघा वरती आलो. बरंच गिफ्टचं आहे. बरं दाखवते ते पण काय अजून काय मिळालं नाही. बराच वेळ झाला आम्ही बघतोय इकडं समजा गिफ्टचं इथं. तर मॅडम काय घेतात काय की स्वामी समर्थ पण मोठं बारका. इकडे चला दुखे माव चला बघूया आपण आता काय गिफ्ट फायनली घेतोय आपण. हा का इकडे बघा इकडं फोटो आहे तर समजा फोटोची एकदम लाईनच आहे. तर बघूया आपण ह्यातला फोटो एक मस्त पाहिजे. आणि इकडं खेळणं आय 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 नको आहे का बसा. इकडं खेळणं आहे समजा. काय घ्यायचं का? फोटो बघू आपण. चल प्रियंका फोटो काढ. हे काढ
त्यातलं मोठं फुट स्वामी समर्थांचं सगळं हे पण आहे बघ. हे पण आहे का मोठं बघा ते हे पण भारी वाटतं विठ्ठल रखुमाईचं. हो का आहे ना बघ अजून बरं. काय आहे अजून पाठीमागे बघू की घड्याळ का घड्याळ घ्यावं म्हणलं. हो घड्याळ ना छान आहे ना हे मस्त आहे मस्त वाटतं हे पण थांबा, बघू द्या. कुठलं हो, हा पण भारी आहे की हा ही पण मस्त आहे किती प्राइस आहे काय हे बघा फोटो मॅडम 600 म्हणला ना. 775. ठीक आहे नका नका ही असलं नकोच बारकोसं गोट तो भिंत पण भरून दिसते आणि चांगलं पण. अरे मोठा आहे त्यापेक्षा एडे ही काय कसलं ब्रँड वाटते प्रोफेशनल वाटते ना कसं काय असं ना घरात नक्षी हा त्यातनंच अजून डिझाईन बघा खालच्या हा कलर एकच आहे का? हे पण भारी आहे, हरिण आणि ते किती भारी वाटतं लाकडाचं घर असं असलं तर बारकोसं कसं वाटतं छान हा घरात आहे का ना त्याच्यापेक्षा हे भारी वाटतं. असं डिझाईन पण आहे लावा पण भारी ही किंवा मग एक नंबरचं बघितलेलं मॅडम ह्या दोन एक बघा सर मम्मी एक नंबर आवडले हा तो एक नंबरचा काढ बरं बाहेर काढ एक नंबरचा स्टार्टला दाखवा हे नाही ह्यातनंच हा तर हे घड्याळ आवडलंय बघा इकडं बघा असं फायनली मस्त वाटतं हे कलर आवडला नाही रे हा कलर चला लवकर करा हा का कसं धर बरं असा आता धर मला बघू दे इकडे बघ मॅडम इकडे बघा की इकडे बघा मॅडमने फायनली इकडे वॉच घड्याळ घेतलेलं आहे फायनली हे केलेलं तर चला हे घड्याळ घेतलंय फायनली केले काय दाखव असं काय? हा चांगलं आहे ते जरा प्यात चला हो दुखे मावतो कशात हात घालतो स्टॅच्यू आहेत ते. हा असं तांगडं वर ठेवलं नाही बाई माझी बायको इथंच पांढरं डोळं करायची त्याचे पायन हातन फितन मरणाचे घाबरले धरण पण एवढी कशाला बिल येतो असल्या तांगड्यान कार्यक्रमाला लागते ना ते. कार्यक्रम आहे पण हिने इथं पांढरं डोळं इथं झाली असते वास्तू शांती आमची कशाला तिकडं आली या हिला वाटलं इथं किडनॅप करून हातपाय तोडून ठेवतात काय की इथं हे काय बघितलं का मरणाची बिली गाड्या मम्मी चला गाड्या काय खरं नाही इतका वेळ गेल्यानंतर फायनली घेतला आहे राणीने ही घड्याळ गिफ्ट म्हणून हा भारी वाटतंय आणि इकडं आम्ही घेतला आहे तुम्हाला सांगतो गणपती घेतलाय गणपती इकडं भारी वाटतं कडन असा हा गणपती खडे वगैरे आहेत आणि हे बघितलं असा गणपती घेतलाय पाठीमागणं दाखव कसं हे एकदम हे असं हा कितीला आहे गणपती किती कवर घेताना चला चला बराच उशीर झाला तर गावठी पूनम यांच्या वास्तुक शांतीसाठी निघालोय तर इथून आपण नात्या पुत्यातून राणीने असं घड्याळ तर ठीक आहे घेतोय चल एक फोटो हो काय हो बर 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 घ्यायचं घ्या त्याला पाण्याचं घड्याळ आहे बघितलं का अरे वा मस्त समजच फिरतंय त्यातलं असं ही घड्याळ आहे मॅडमने घेतले चला उलटा घे अवघड पॅकिंग केली बघा इकडं राणी नाव टाकून घेतली भाऊ राणी कसं नाव टाकलं दाखव हे फ्रॉम पूनम ताई निलेश दादा फ्रॉम राणी आणि मॅडम हा काय प्रियंका बरोबर का टाक टाकते फ्रॉम निलेश दादा ऑफ पूनम वहिनी फ्रॉम सोमनाथ वाघमारे चला झालं ओके हा देतो गिफ्ट गाडीत मॅडमने तर त्यांचं ठेवलं तिथं ठेवलं मी आज पण आता हे काय घेतात आता इकडं काय घेतात केळी का बरं बरं घ्या चला काय तर ह्यांना वडापाव पण पाय
पप्पा जा केस चला फायनली निघालोय बघा गिफ्ट वगैरे घेऊन इकडं बराच टायमिंग गेला मित्रांनो टाइमपास झाला घरनं नुसतं काय चला 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 उशीर झालाय आणि इथं गिफ्ट घ्यायला 1 तास घालवला बैठला ऊन पुढाला राधू कुठे आहे का आणि मॅडमने केळं घेतली समजायला चारल्यात बघा आता वडापाव खायच्यात आम्हाला 12 वाजता काय नाही आता निले दादा गाठ घ्यायला चाललोय फक्त हा निले दादाची गाठ घ्यायची आता 8 दिवस हलत नाही ती आता गेलेली हा, पूजा हा. काय हलत नाही 8 दिवस येत नसते 8 दिवस तरी तिथं राहतात ती. हा ना हा काय नाही गाठ घ्यायची आपलं निघायचं आपण आपलं जायचं निघायचं लगेच गाडी अशी भानगड आहे बरं चला आता निघालो आम्ही खाणार थोडं बरं वाटतं तेवढं नकोच म्हणतोय 2:30 पळा नाही काय करू का चल मी चालते हा तर खाते सोलापूर आहे सोलापूर हवे कुठला सोलापूर हवे टोरकर येता केळच पंढरपूर हवे पालखी महामार्ग चला आता मस्त बाय हॉटेल बघून काहीतरी खाऊया काय खायचं ग पिल्लो हो जगाच्या आखरीतून माहितलं तो वडापाव न मिळती जिनस बघितलं माळशिरस पंढरपूर 52 किलोमीटर सोलापूर 125 आले बघा उतरा चला तर इथं थांबलोय आम्ही नाश्ता करायला एकदम प्रियंका उतर की चल तर मस्त बाई वडापाव भेळ भेटते वाटतंय चल आपलं काय होतंय हा उघडा नाही तिला कसं उघडतं तीच माहित नाही संदीपा खुर्च्या गाठल्या तर हिला उघडा नाही सर काय केलं होतं उघडा उतरा लय अवघड आहे बाबा बायको तसं कसं व्हायचं दारच उघडत नव्हतं मोबाईल घ्या चला काय जवळ आले आता इथून किती 40 किलोमीटर राहिले मग 40 ना हा घेऊ घेऊ कुरकुरे सारे गोळा वडापाव भेळ घेतली मला भेळ खायचं. बरं बरं ठीक आहे थांबलो नाश्त्याला नाश्ता करून डायरेक्ट घरी हा बरं तिला म्हणते बुर्गर खायचा ते मग कसलं असतं बुर्गर खायचं बुर्गर माझा मोबाईल बसली का